पत्र 6 अध्याय आणि 11 ते 23 वचन पाठ केलेले आहे। तसे तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःला पापास मेलेले, स्वतःच्या पापामुळे मेलेले असे खरे, पण देवाप्रीती अर्थ तुम्ही जिवंत झालेले आहे असे तुम्ही माना। म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे म्हणून तुम्ही स्वतः पापास मर्त्य शरीराला समर्पण करू नये म्हणून आणि आपले अवयव अनितीच्या साधने होण्याकरिता त्या समर्पण करत जाऊ नये म्हणून पापातून मेलेले जिवंत झाले असे तुम्ही स्वतःचे समर्पण करा, नीतीचे आणि तुमचे अवयव नीतीचे साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा। तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही तरी कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुम्हावर सत्ता चालविणार नाही। तर मग काय, नियमशास्त्राच्या अधीन नसून कृपेच्या अधीन आहे तर पाप करावे काय? कधीच नाही। आज्ञापालन करिता ज्याचे तुम्ही आज्ञापालन करिता त्याचे तुम्ही गुलाम आहात। स्वतः पापासाठी ज्याचे तुम्ही आज्ञा मानता, ज्याचे तुम्ही मनापासून आज्ञा पाळता। ज्याचे परिणाम मरण आहे ज्याचे परिणाम मरण आहे त्याची तुम्ही आज्ञा पाळता व त्याचे तुम्ही गुलाम आहात। नीती महत्वाचे जे नीतीने आहेत त्याचे तुम्ही आज्ञा पाळत नाही, परंतु ज्याचे आज्ञा तुम्ही पाळता त्याचे तुम्ही परंतु आता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला तारण झालेले आहे। पापापासून आपण मुक्त झालो म्हणून आपण आपले समर्पण देवाला करावे आणि त्याचे प्रतिफळ काय आहे ते जाणावे। आपण पापापासून मुक्त झालो म्हणून देवाची स्तुती करावी आणि त्याचे प्रतिफळ आपल्याला सार्वकालिक जीवन आहे। आमेन।